Hello friends, I welcome all the 12th standard students. Friends, today we will begin with section 2, poetry section, and the first poem is Song of the Open Road. Song of the Open Road by Walt Whitman. वॉल्ट व्हिटमन यांची ही सॉन्ग ऑफ द ओपन रोड, मोकळ्या रस्त्याचे गीत, अतिशय सुंदर अशी ही कविता आज आपण पाहणार आहोत. लेट अस बिगिन विथ द पोएम. At first, let us look at the activities, icebreakers. Just think about the first activity. Choose the mode of travel that you would like the most for a journey. Mode of travel. We have to choose the mode of travel. आपल्याला समजा प्रवास करायचा आहे तर आपण कोणत्या वाहनाने प्रवास करू शकतो. म्हणजे आपण एअरवेज विमानाने, वॉटरवेज जहाजाने, रेल्वेज और रोडवेज किंवा रस्त्याने. सपोज यू हॅव टू ट्रॅव्हल, यू हॅव टू विजिट एनी ब्युटिफुल प्लेस. फॉर दॅट पर्पज हाऊ विल यू ट्रॅव्हल? व्हॉट काइंड ऑफ व्हेकल विल यू यूज? वी हॅव टू गिव्ह द रिझन फॉर इट ऑल्सो. त्याचं कारण पण आपल्याला सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज आय विल से दॅट आय वुड लाईक टू ट्रॅव्हल थ्रू द एअरवेज. विमानाने मला प्रवास करायचा आहे. व्हॉट इज द रिझन? बिकॉज आय लाईक टू ट्रॅव्हल थ्रू द प्लेन. विमानाने प्रवास करायला मला खूप आवडतं. का बरं आवडतं? त्याची कारणं काय सांगता येतील आपल्याला. आपण असं म्हणू शकतो दॅट आय कॅन ट्रॅव्हल थ्रू द प्लेन व्हेरी क्विकली बिकॉज इट इज व्हेरी फास्ट ट्रॅव्हलिंग. म्हणजे खूप वेगाने आपल्याला प्रवास करता येईल. 1-2 तासामध्ये मी मुंबईवरून मला दिल्लीला जायचं असेल तर विमानाने मी पटकन पोचेन. समटाईम्स आय फील इट व्हेरी कम्फर्टेबल. मला ते खूप कम्फर्टेबल वाटेल म्हणून मी विमानाने प्रवास करेन. दुसरं काय सांगता येईल? समजा वॉटरवेज त्याने प्रवास करायचा असेल. बिकॉज आय लाईक टू ट्रॅव्हल थ्रू द ओशन, थ्रू द ब्ल्यू सी. निळसर अशा समुद्रमार्गाने प्रवास करायला मला आवडतं, वगैरे वगैरे. ओके, नेक्स्ट. डिस्कस विथ युअर पार्टनर द प्रिपरेशन्स यू वुड लाईक टू मेक फॉर द जर्नी चोजन. व्हॉट आर द प्रिपरेशन्स? समजा तुम्हाला एअरवेजने प्रवास करायचा आहे तर कोणत्या कोणत्या प्रकारची तयारी करावी लागेल तुम्हाला. रेल्वेने विमानाने प्रवास करायचा असेल तेव्हा दॅट आय मस्ट हॅव टू टेक माय पासपोर्ट घेतला पाहिजे. लांबचा प्रवास करायचा आहे. आय मस्ट हॅव द ब्युटिफुल सफारी बॅग्स विथ मी. I must have to pack all the things which are essential for me. ज्या ज्या गोष्टी गरजेच्या त्या मी पॅक केल्या पाहिजेत, त्या बॅगमध्ये भरल्या पाहिजेत. समटाईम्स वी हॅव टू कॅरी द फर्स्ट एड किट विथ मी ऑल्सो. एखादं फर्स्ट एडचं किट असणं कधी कधी गरजेचं वाटतं, ते असावं. आय मस्ट हॅव द मनी. आय मस्ट हॅव द वॉलेट. पैसे असायला पाहिजेत विथ सफिशियंट मनी इन इट. आय मस्ट हॅव क्रेडिट कार्ड पाहिजे. या पद्धतीने. पुढची ॲक्टिव्हिटी बघा. डिस्कस द वेज इन विच यू वूड ओव्हरकम द प्रॉब्लेम और हिंड्रन्सेस डिफिकल्टीज यू फेस ड्युरिंग युअर जर्नी. कोणकोणत्या अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल आणि आलेल्या समस्यांच्यावरती तुम्ही कशा पद्धतीने ओव्हरकम कराल, कशा पद्धतीने मात कराल, ते तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे एखादी समस्या आली तर त्या समस्येवरती मात कसं करायचं आहे आपण. कधी कधी आपल्याला असं वाटतं की विमानाने प्रवास करायचा म्हटलं तर विमान जेव्हा टेक ऑफ घेतं उंचपणे आकाशामध्ये विहार करायला सुरुवात करणार असतो त्यावेळेला आपल्याला भीती वाटते किंवा लँडिंग करताना आपल्याला भीती वाटते.
It means that I must have to made up my mind to overcome the problem of takeoff and the landing. लँडिंग आणि टेक ऑफ करत असताना ज्या भीतीचा सामना मला करायचा आहे त्यासाठी माझ्या मनाची खंबीरपणे मी तयारी केलेली असली पाहिजे. त्याशिवाय मला तो प्रवास करता येणार नाही. आय विल नॉट फिअर, मी घाबरणार नाही. त्या प्रवासाच्या दरम्यान मला कोणत्याही प्रकारची भीती वाटणार नाही. पुढची ॲक्टिव्हिटी बघा. ड्युरिंग एव्हरी जर्नी वी हॅव टू ऑब्झर्व सर्टन रूल्स. डिस्कस युअर आयडियाज ऑफ द जर्नी विदाउट एनी रेस्ट्रिक्शन्स. कोणताही प्रवास करत असताना काही नियमांचा आपल्याला अवलोकन करणं गरजेचं असतं. ते नियम आपल्याला पाळावे लागतात. पण ते कोणत्या कोणत्या आहेत? दॅट आय वूड गो अलोन विथ सिलेक्टेड फ्रेंड्स, एक आपल्याला दिलेलं आहे. दॅट आय विल एन्जॉय द एअरवेज, एअरवेज मी तो एन्जॉय करेन. समटाइम्स आय विल यूज द गुगल मॅप or sometimes I will use the GPS system to find out a particular place. एखादं ठिकाण शोधण्यासाठी मी त्या गुगल मॅपचा किंवा GPS सिस्टीमचा उपयोग करेन. इमर्जन्सी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या मी माझ्याबरोबर ठेवेन. आय विल कॅरी ऑल द इक्विपमेंट्स विच रिक्वायर्ड थ्रू द व्हाईल ट्रॅव्हलिंग. प्रवास करत असताना ज्या ज्या गरजेचं आहेत त्या गोष्टी मी जवळ ठेवेन. आय विल हॅव द कॉन्टॅक्ट ऑफ द पीपल, लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर ठेवेन. आय मस्ट हॅव द सफिशियंट कॅश विथ मी, पुरेशा प्रमाणात कॅश माझ्याजवळ ठेवेन. तर या पद्धतीने अशा काही ठराविक गोष्टी मी माझ्याजवळ ठेवेन की जेणेकरून मला कोणत्याही प्रकारची अडचण त्या प्रवासाच्या दरम्यान येणार नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ही ॲक्टिव्हिटी झाली आपली आईस ब्रेकरची. ठीक आहे, याच्यामध्ये काही शंका आहेत का कुणाला? Now friends, let us begin with the introduction part of the poet Walt Whitman, 1819 to 1892. He was an American poet, essayist and journalist. Whitman is among the most influential poets in the American canon and is often called the father of free verse. He grew up in Huntington in a family with difficult economic status. His major work, Leaves of Grass, was published in July 1855. His O Captain, My Captain, a poem written on the death of Abraham Lincoln, is widely popular. 1819 ते 1892 हा त्यांचा कालखंड आहे वॉल्ट विटमन यांचा. That he was an American poet and a journalist and a essayist also. अमेरिकन पोएट, अतिशय उत्कृष्ट असा हा एक कवी की यांचा प्रभाव इतर कवींच्यावरती सुद्धा होता आणि त्यांना फादर ऑफ फ्री वर्स असं म्हटलं जायचं. फ्री वर्स म्हणजे अशी कविता की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची राईम स्कीम नाही आहे. देर इज नो राईम स्कीम इन द पोएम. हंटिंग्टन या शहरामध्ये ते वाढलेले आणि अतिशय डिफिकल्ट इकॉनॉमिक स्टेटस असं त्यांचं होतं. लीव्ज ऑफ ग्रास 1855मध्ये त्यांचं एक चांगलं असं मेजर वर्क पब्लिश झालं होतं जुलै 1855मध्ये. आणि एक त्यांची पोएम, हिज पोएम दॅट इज ओ कॅप्टन माय कॅप्टन, ती कविता त्यांनी अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूवरती लिहिलेली होती आणि ती अतिशय जगप्रसिद्ध अशी कविता झाली त्यांची. The section 1 of the Song of the Open Road from Leaves of Grass is a beautiful blend of self-awareness, free will and tenderness of heart. It gives us poets realization that along the journey of life one will face a test of wisdom which is not tested in any school or university. A road is something everyone uses, whether rich or poor, and it forces all levels of people to associate with one another. The road signifies mobility. One can take the road as a point to start over towards something new. Whitman talks about the people and places. He argues against staying in one place for too long.
although the hospitality may be true. हा जो सेक्शन आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड हा लीव्ज ऑफ ग्रास याच्यामधून घेतलेला हा एक सेक्शन आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड, की ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं वी विल सी द सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हार्ट. सेल्फ अवेअरनेस, स्वतःबद्दलची जाणीव या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फ्री विल, मुक्तपणे विचार करण्याची पद्धत आणि आपल्या हृदयाची कोमलता या गोष्टी आपल्याला या कवितेमध्ये प्रकर्षाने जाणवतील. इट विल रिअलाइज द जर्नी ऑफ लाईफ, आपल्या आयुष्याचा प्रवास कसा आहे. दॅट समटाइम्स इट टेस्ट ऑफ विजडम विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल ऑर युनिव्हर्सिटी. आयुष्याचा मार्गावरती जो आपण प्रवास करतोय तो कोणत्याही शाळेमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये त्याचं काही मूल्यमापन होत नाही. त्याचं मूल्यमापन आपल्याला स्वतःलाच करावं लागतं आणि तो एक मार्ग या कवितेमधून कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतो. असा तो मार्ग आहे की ज्याच्यामध्ये श्रीमंत आणि गरीब हे सर्वच प्रकारची माणसं एकत्रितरित्या थांबताना आपल्याला दिसतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे कवितेमध्ये पाहायला मिळतील. याच्यामध्ये असा मार्ग आहे की ज्याच्यामध्ये दॅट रोड इट सिग्निफाईज द मोबिलिटी, गतिशीलता आपल्याला कुठेतरी पाहायला मिळते. कुठून तरी नवीन सुरुवात करायची असते, हे कशी करायची हे आपल्याला या कवितेमध्ये कुठेतरी आपल्याला जाणवेल. आणि म्हणून आता या कवितेमध्ये आपण हा कवीचा जो मूळ उद्देश आहे सेल्फ अवेअरनेस किंवा फ्री विल किंवा टेंडरनेस ऑफ द हार्ट या कवितेमध्ये आपण पाहूया. ठीक आहे, आता कवितेला आपण सुरुवात करूया. सॉन्ग ऑफ द ओपन रोड. लेट अस बिगिन विथ द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. अफूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. हेल्दी free the world before me, the long brown path before me leading wherever I choose. Afoot and light-hearted I take to the open road. म्हणजे मी असा मार्गावरून जायचं ठरवलेलं आहे. अशा रस्त्यावरून मी उघड्या रस्त्यावरून मी पावलं टाकत आहे की ज्याच्यामध्ये मला हे संपूर्ण जग मुक्तपणे विहार करताना दिसते. आय पुट द फूट ऑन दिस ओपन रोड. आय टेक फूट ऑन दिस ओपन रोड व्हेअर द रोड विच इज हेल्दी अँड फ्री. The long brown path before me leading wherever I choose. This is the long and brown path which always leads me wherever I want to go. जिथं जिथं मला जायचं आहे तिथं तिथं हा लांब सडक लाल मातीचा रस्ता मला काय करतो तिथं मला घेऊन जातो. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. And henceforth, therefore, आणि म्हणून मला असं वाटतं I ask not good fortune, I never ask for the good fortune. मी या उज्ज्वल भविष्यासाठी या उज्ज्वल माझ्या भविष्यासाठी मी कोणाला काहीही विचारत नाही किंवा विचारणा करणार सुद्धा नाही. का? वाय? बिकॉज आय मायसेल्फ एम गुड फॉर्च्यून. कारण मला असं वाटतं कारण मी स्वतःच माझं उज्ज्वल भविष्य आहे. आय मायसेल्फ, आय एम द गुड फॉर्च्यून अँड देअरफॉर इट इज नॉट द थिंग दॅट आय मस्ट हॅव टू आस्क एनी वन अबाउट द गुड फॉर्च्यून. म्हणून मला माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणाला काहीही विचारायचं नाही कारण मीच माझं उज्ज्वल भविष्य आहे. मीच माझं भविष्य स्वतः घडवू शकतो. The creator of my good fortune is the I. I am the creator of my good fortune. माझ्या गुड फॉर्च्यूनचा क्रिएटर मी स्वतः आहे. अँड देअरफोर आय डू नॉट वॉन्ट टू आस्क एनी वन अबाउट माय गुड फॉर्च्यून.
आणि म्हणून मला माझ्या भविष्यासाठी कोणाला काही विचारण्याची गरज वाटत नाही. हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोर, आणि म्हणून मी कोणत्याही प्रकारची कुरकुर करत नाही. मी यापुढे कोणत्याही प्रकारची कुरकुर करणार नाही. आय विम्पर नो मोर. आय विल नॉट मेक ए सिरियस सॅड क्राईज. कोणत्याही प्रकारचं कुरकुर किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास मी कधीही करणार नाही. और पोस्टपोन नो मोर, किंवा कोणत्याही प्रकारच्या गोष्टींची चालढकल पुढे करणार नाही. नीड नथिंग. आय नीड नथिंग. मला कशाचीही गरज नाही. मी कोणत्याही गोष्टी पुढे ढकलणार नाही, कोणत्याही गोष्टींची कुरबुर करणार नाही, कोणत्याही गोष्टीबद्दल शोक, दुःख, हळहळ व्यक्त करणार नाही, कोणत्याही गोष्टी मी पुढे ढकलणार नाही. मला आता कशाचीही गरज नाही. आय डोंट वॉन्ट एनिथिंग बिकॉज आय थिंक दॅट एव्हरीथिंग इज इन माय हँड. सगळ्या काही गोष्टी माझ्या हातामध्ये आहेत आणि म्हणून मला आता कशाचीही गरज नाही. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्युरलेस क्रिटिसिझम, स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल ओपन रोड. डन विथ इंडोर कंप्लेंट्स. आता मला की जसं म्हटलं वरच्या ओळीमध्ये, आता मला कशाचीही गरज भासत नाही. आय हॅव डन विथ इंडोर कंप्लेंट्स म्हणजे माझ्या इंडोर कंप्लेंट्स, घरातल्या ज्या तक्रारी आहेत त्या आता संपलेल्या आहेत. माय ऑल द इंडोर कंप्लेंट्स आर फिनिश नाव. देर आर नो एनी कंप्लेंट्स इन माय लाईफ. माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या तक्रारी राहिलेल्या नाहीत. लायब्ररीज नाही, कोणत्याही प्रकारचं ज्ञान, या ठिकाणी असं म्हणता येईल की कोणत्याही प्रकारचं ज्ञान मला आत्मसात करावंसं आता काही वाटत नाही. क्युरलेस क्रिटिसिझम, कोणत्याही प्रकारच्या टीका, संतापजनक टीका संपलेल्या आहेत. देर इज नो वन टू क्रिटिसाइज मी, की असं कोणत्या तरी गोष्टीने मला त्रास होईल असं काहीही राहिलेलं नाही. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. आय हॅव डिसाइडेड टू ट्रॅव्हल ऑन दिस ओपन रोड. मी अगदी या मोकळ्या रस्त्यावरती कसं फिरायचं ठरवलेलं आहे? स्ट्रॉंग अँड कंटेंट, खंबीरपणे आणि समाधानाने. आय हॅव डिसाइडेड टू ट्रॅव्हल ऑन दिस ओपन रोड विथ कंटेंट, समाधानाने, अँड बाय हॅविंग द स्ट्रॉंग फिलिंग्स, खंबीरपणे, मजबूतपणे, समाधानाने मी या मुक्त रस्त्यावरती मुक्तपणे प्रवास करत आहे. प्रवास करत आलेलो आहे आणि प्रवास आता करणार सुद्धा आहे आणि करतही आहे. द अर्थ दॅट इज सफिशियंट. द अर्थ दॅट इज सफिशियंट, ही जी पृथ्वी आहे ती माझ्यासाठी पुरेसी आहे. द अर्थ दॅट इज सफिशियंट. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स एनी नियरर. मला कोणत्याही प्रकारची कॉन्स्टलेशनची गरज वाटत नाही. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स एनी नियरर. मला ही पृथ्वी पुरेसी आहे. मला आता कॉन्स्टलेशनची गरज वाटत नाही. कॉन्स्टलेशन म्हणजे त्याचा शब्दशः अर्थ आहे ग्रुप ऑफ स्टार. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स एनी नियरर म्हणजे मला कोणत्याही प्रकारच्या तारांगणाची गरज नाही. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. आय नो दे सफाईस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. ते तारे आणि ग्रह जिथे आहेत तिथेच चांगले आहेत. म्हणजेच मला ही पृथ्वी पुरेशी आहे. मला या अवकाशाची गरज नाही. व्हेअर दी स्टार्स आर दे आर व्हेरी वेल. ते जिथं आहेत तिथेच योग्य आहेत. आय नो दे सफाईज फॉर दोज हू बिलॉंग टू देम. मला माहीत आहे हे तारांगण त्यांच्यासाठी पुरेसं आहे की जे त्यांचे स्वामी आहेत. दे सफाईज फॉर दोज, दे आर सफिशियंट फॉर दोज पीपल हू बिलॉंग टू देम. त्यांचे जे स्वामी आहेत त्यांच्यासाठी ते पुरेसे आहे. मला त्यांची आवश्यकता नाही. स्टील हिअर आय कॅरी
माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स, तरीसुद्धा मी काय करतो आहे, माझं हे जुनं दडपण, त्याचं बर्डन, हे ओझं वाहतो आहे. स्टील आय एम कॅरिंग माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स, जे काही जुनं पुराणं ओझं आहे ते मी जुनं ओझं अजूनसुद्धा वाहतो आहे. आय कॅरी देम, मेन अँड वुमेन, आय कॅरी देम विथ मी व्हेर एव्हर आय गो. आय कॅरी देम, मी त्यांना बरोबर घेऊन चाललेलो आहे. मी हे सगळं जुनं ओझं वाहत वाहत घेऊन चाललेलो आहे. मी माझ्याबरोबर स्त्री आणि पुरुष यांनासुद्धा बरोबर घेऊन चाललेलो आहे. मी ज्या ज्या ठिकाणी जातो आहे त्या त्या ठिकाणी मी माझ्याबरोबर असणारे हे सगळे स्त्री आणि पुरुष माझ्याबरोबर घेऊन जातो आहे. आय एम ऑलवेज कॅरिंग दीज मेन अँड वुमेन व्हेर एव्हर आय गो. वॉट एव्हर द प्लेस आय गो, आय ऑलवेज कॅरी दीज मेन अँड वुमेन विथ मी. मी जिथं जिथं जातो तिथे तिथं हे सगळे स्त्री आणि पुरुष मी माझ्याबरोबर घेऊन जात आहे. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. आय एम फील्ड विथ देम. आय विल फील देम इन रिटर्न. मी अगदी शपथ घेऊन सांगतो की मला त्यांचा त्याग करणे शक्य नाही. इट इज हायली इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. त्यांच्यापासून स्वतःची सुटका करून घेणे मला कदापि जमणार नाही. It is always and highly impossible for me to get rid of all these men and women who are the part and parcel of my life. की असं म्हणता येईल की जे स्त्री आणि पुरुष माझ्या आयुष्याचा एक भाग बनलेले आहेत, त्यांच्यापासून माझी स्वतःची सुटका करणं किंवा त्यांचा त्याग करणं मला कधीही शक्य होणार नाही. बिकॉज आय एम फील्ड विथ देम. मी त्यांच्यामध्ये सामावलेलो आहे आणि त्या बदल्यात मी त्यांना सामावून घेणार आहे. अँड देअरफॉर आय विल फील देम इन रिटर्न. आणि म्हणून मी त्यांना माझ्यामध्ये सुद्धा सामावून घेण्याचा प्रयत्न करणार नाही. थोडक्यात या आयुष्यामध्ये आपलं जीवन जगत असताना माझ्याबरोबर जे जे कोणी आहेत त्या सर्वांना बरोबर घेऊन मी जाणार आहे. मी कोणाचाही त्याग करणार नाही. माझ्या आयुष्यामध्ये असणारी सर्व प्रकारची संकटं संपलेली आहेत. मी इथून पुढे कोणत्याही प्रकारच्या तक्रारी करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या टीकांना बळी पडणार नाही की ज्या सगळ्या टीका माझ्या संपलेल्या आहेत. आणि आता मी माझ्या आयुष्यामध्ये अगदी खंबीरपणे, मुक्तपणे, समाधानाने मी माझं आयुष्य पुढे जगणार आहे. आणि हे मला माझं आयुष्य जगण्यासाठी ही धरणी माता मला पुरेसे. मला कोणत्याही प्रकारच्या ताऱ्यांची आवश्यकता नाही. तर अशा पद्धतीने हा कवी आपल्याला स्वतःच्या जीवनाचा मार्ग सांगण्याचा प्रयत्न करतो की तो कसं आयुष्य जगतो आहे, कशा पद्धतीने आयुष्य जगत आलेलं आहे, कसं जगतो आहे, या संदर्भामधली ही अतिशय सुंदर अशी पोएम आहे. मला वाटते सर्वांनाही पोएम कळालेली असेल. या पोएमवरचे क्वेश्चन आन्सर तुम्ही सोडवा, ॲक्टिव्हिटी सोडवा. काही शंका असतील तर मला डेफिनेटली विचारा. थँक्यू गाईज. थँक्यू व्हेरी मच.